श्री स्वामी समर्थ. रविवारी होती महाशिवरात्री म्हणून घरची स्वामी व पूजा आवरून आम्ही निघालो महादेवांच्या मंदिरासाठी. वाटेतच मामा जावं लागतं तर मामा चला तुम्ही सोबत चला. त्या पण आलेल्या तर मंडळी आम्ही आलेलो आहे काजळी देऊरवाडा या गावी. हे गाव अमरावती जिल्ह्यामध्ये चांदूर बाजार तालुक्यामध्ये आहे. आणि हे जे मंदिर आहे आम्ही जिथे दर्शनाला आलो आहे हे आहे देऊरवाड्याला. तर देऊरवाडा हे गाव पुरातन व धार्मिक तीर्थक्षेत्र आहे. आणि या गावात अनेक मंदिरे असल्याने या गावाला देवांचा वाडा असेही म्हणतात. तर आता सध्या हे जे मंदिर आहे हे आहे श्री सिद्धेश्वर मंदिर. तर आणि याच गावामध्ये 11.5 ज्योतिर्लिंग पण आहे. इथे जवळच आहे, या मंदिराच्या पायथ्याजवळच 11.5 ज्योतिर्लिंग आहे. तर सगळ्यात आम्ही सिद्धेश्वर मंदिरामध्ये गेलेलो दर्शनासाठी. तर छान असे मंदिरामध्ये पोचल्यानंतर पूजा वगैरे केलेली, छान असे दर्शन घेतले, नंतर आरती केलेली आणि नंतर आलो. मग म्हटलं की जावं आपण 11.5 जे ज्योतिर्लिंग आहे तिथे दर्शनाला. आणि हे बाहेर जे आहे तर सगळ्यांना वाटतं की हेच ते 11.5 ज्योतिर्लिंग आहे. तर हे येथील महाराजांचे समाधीस्थान आणि सगळी याचीच पूजा करायला लागले. मग इथे स्थानिक लोकांनी सांगितले की हे समाधीस्थान आहे. आणि जे 11.5 ज्योतिर्लिंग आहे तर ते आहे नदीच्या काठाशी. तर आम्ही चला तर आपण आता तिकडे जाऊया. तर हे जे 11.5 ज्योतिर्लिंग आहे तर हे इथे आहे. असं म्हणतात की जर हे 12वं ज्योतिर्लिंग पूर्ण झालं असतं तर हेच इथेच काशी बनली असती. तर आज इथे महारात्री असल्यामुळे पूजा झालेली आहे तर नीटसे असं ओळखू येत नाही. हे बघा ह्या ओम अर्धवट राहिलेला आहे. त्यामुळे इथे 12 ज्योतिर्लिंग बनवू शकले नाही तर 11.5च आहे. तर मग आम्ही इथे पण छान पूजा वगैरे केली, दर्शन घेतले आणि मग निघालो आम्ही. इथे जे जमिनीत सापडलेलं भानूर तीर्थक्षेत्र आहे त्या दिशेने. तर मग ते पण इथून जवळच आहे आणि ही ते पण पूर्णा नदीच्या काठीच आहे. तर मग इथे बघा आज इथे स्थानिक लोकांनी छान असे सजावट केलेली, असं बघा किती सुंदर अशी सजावट केली आणि छान प्रकारे सेवा पण देत होते, सगळ्यांना मदत पण करत होते आतमध्ये जायला. कारण ते खूप असं जमिनीच्या आतमध्ये तर जायला यायला त्रास होतो. तर मग सगळ्यांना मदत पण ते करत होतं दर्शनासाठी पण. आणि छान असं त्यांनी तिथे व्यवस्था पण केली सगळ्यांसाठी. आणि मग आतमध्ये गेलो आणि दर्शन वगैरे घेतलेलं. आणि हे जे मंदिर आहे हे नदीकाठी पूर्णा नदीकाठी जमिनीच्या आत असून चुना, दगड आणि खडक आदी साहित्याने बांधण्यात आले आहे. वरून त्या मंदिरावर स्लॅबसारखे पण दिसून येते. व मंदिराच्या आतमध्ये हे जे आहे ते जुने शिवलिंग आहे.